श्रीराम ब्रह्मचैतन्य गीता त्यामधला अध्याय 7 भगवंताच्या स्मृतीचा। देहबुद्धी नाहीशी करण्यासाठी आणि देवबुद्धी जागृत होण्याची आवश्यकता असते। मी देहाचा आहे असे म्हणत गेल्याने मी देहरूप बनलो, त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने मी देवरूप होईल। मी करता हे देहबुद्धीचे प्रधान चिन्ह, तर राम करता हे देवबुद्धीचे प्रधान चिन्ह होय। राम स्मरावा चित्ती म्हणजे दुःखाची जाणीव होईल कमती, परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण। मनुष्याला सुखी होण्याला एकच उपाय आहे खरा, सुख आहे एक रामापायी, दुजा ठाव कोठे नाही। कष्टी न व्हावे मानसी, एक रघुनाथ बजावा अहर्निशी, संसारी दुःख झाले फार, त्याला उपाय एकच सार। भगवंतापायी ठेवावे मन, विषय सोडून द्यावे आपण, भगवंताचा धरावा आधार, सुखाने करावा संसार। प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाना, प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून। सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडोनी साचे, मी करता नव्हे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग। दृष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली। कली जेथे शिरला त्याने राम दूर केला, रावण मदोन्मत झाला, त्या अभिमाने लयाला गेला। म्हणून अभिमानाचे ठिकाणी असावे सावधान, तोच करावा रामार्पण जाण। देह बुद्धी जाळून खास, भावे भजावे रघुनाथास, सर्व करता राम हे बाणले चित्ती, मग दुःखाची नाही संगती। राम ज्याने सखा केला, त्याला कोणत्याही काळात धोका नाही आला। भगवंताचे स्मरण संभाळून, कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन। करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून पून, करावा व्यवहार जतन। प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा। रामा परते हित, माणी त्याचा होई घात। जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले राघव चरणी। मी पणा टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागी हा विश्वास बाळगावा। ज्याने केले सर्वस्व रामास अर्पण, तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण। पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम हे जाणून मनी। राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात। म्हणून रामास भावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन। मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे। रामाचे अखंड स्मरण हेच जन्माचे मुख्य कारण, म्हणून त्याचे भाग्य थोर जाना, ज्याने जोडला राम राणा। कली अत्यंत मातला, नीती कर्तव्याला विसर पडला, अनाचार होतसे फार, आता नाही रामा वाचून दुजा ठाव। संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला। चोराने घरफोड केले, मग जागृतीचे कारण नाही उरले। म्हणून असावी समाधान वृत्ती, अखंड राखावी भगवंताची स्मृती। संसारातील सार आपला करावा रघुवीर, ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन। म्हणून भगवंताचे होऊन राहणे, याहून दुजे काही न करणे। भगवंतासी अनन्य होता, दुःखाची नाही तेथे वार्ता। अभिमान वृत्ती सोडावी तरी बरी, त्यास घडे रामसेवा खरी। सरे मीपणाची उरी, ब्रह्मरूप दिसे चराचरी। म्हणून ज्याने जन्मास घातले, त्याने आजवर रक्षण केले। मी माझा धनी हे ठेवून चित्ती, भावे भजावा रघुपती। रामाचे भावे आपण, राम जोडावा आपण, हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण। म्हणून रामाविन न मानी कोणी त्राता, धन्य त्याची माता पिता। प्रपंच तसा परमार्थ परमात्म्या वाचून,
हे जसे अलंकार सौभाग्या वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविन राहणे आहे खरे. प्रेतास घातले अलंकार केशरादी लावला सुगंध फार पण जीवाचा तेथे नसे वासो तशी स्थिती भगवंता वाचून होते खासो. रोग्यास उपचार बहुत केले पण रोगी न दगावले लक्ष देणे बरे तसे सत्य व्यवहाराचे आहे खरे. औषधाचा लाभ झाला पण रोगी हताशी नाही आला तसे व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला. तो व्यवहार दुःखच देता झाला. ऐहिक आणि परमार्थिक न जाणावे एकाहून परते एक ऐहिक आणि परमार्थिक सुख रामा वाचून नाही देख. म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. अध्याय 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.